सरकार मोदी सरकार मोदी सरकारचा धिक्कार असो मोदी सरकारचा धिक्कार असो वारे मोदी तेरा खेल महंगा पेट्रोल महंगा तेल वारे मोदी तेरा खेल महंगा पेट्रोल महंगा तेल वारे मोदी तेरा खेल महंगा पेट्रोल महंगा तेल मोदी सरकार मोदी सरकार अरे मोदी सरकार अरे अमित शाह अरे भाजप सरकार अरे देवेंद्र फडणवीस अरे चंद्रकांत पाटील मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकारचं या ठिकाणी संपूर्ण आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपल्या शिवभूमीचे लाडके आमदार माननीय अतुल शेठजी बेनके यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण तालुक्यामध्ये या महागाईच्या विरोधामध्ये या मोदी सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी जन आंदोलन उभारण्यात आलेलं आहे. आपण नागरिकांनी एकजुटीने माननीय अतुल शेठजी बेनके यांच्या पाठीशी उभे राहून यांना एकजुटीने आपण सहकार्य करूया. या ठिकाणी आपण सर्व जमलेले कार्यकर्ते नागरिक आपण या भाजप सरकारच्या विरोधात भारत सरकारच्या विरोधात केंद्र सरकारच्या विरोधात एकजुटीने आलेलो आहोत. या महागाईच्या काळामध्ये या संपूर्ण काळामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जुन्नर तालुक्यामध्ये एक जन आंदोलन उभं करत आहोत. या ठिकाणी देशाची झाली या दैना सुखाचे दिवस येईना. या केंद्र सरकारने आपल्याला आजचे दिन म्हणून ही जी मतं मिळवली परंतु याचा काय फायदा झाला. देशाची झाली या दैना सुखाचे दिवस येईना गोरगरिबाची झाली दैना रे दादा महागाई वाढली हैना गोरगरिबाची झाली दैना रे दादा महागाई वाढली हैना गोरगरिबाची झाली दैना रे दादा महागाई वाढली हैना. देशाची झाली या दैना सुखाचे दिवस येईना देशाची झाली या दैना सुखाचे दिवस येईना गोरगरिबाची झाली दैना रे दादा महागाई वाढली हैना गोरगरिबाची झाली दैना रे दादा महागाई वाढली हैना गोरगरिबाची झाली दैना रे दादा महागाई वाढली हैना गोरगरिबाची झाली दैना रे दादा महागाई वाढली हैना. धर्माचा तुटवडा झाला पेट्रोलच्या दराचा भडका झाला. अहो कधी स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं या पेट्रोलचा भडका 100 पर्यंत जाईल आणि केंद्र सरकार काही याच्यावरती एक शब्द बोलायला तयार नाही. या झोपलेल्या सरकारला आपल्याला जंग करायचं असेल तर लक्षात ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहून जुन्नर तालुक्याचे आपले लाडके आमदार अतुल शेठ बेनके यांच्या पाठीशी उभे राहून या झोपलेल्या सरकारला जागा करायचं आपल्याला. पेट्रोलच्या दराचा भडका झाला त्यांच्या दराचा विस्फोट झाला आणि गरिबाच्या चांगल्याचा विस्फोट झाला गरिबाच्या चांगल्याचा विस्फोट झाला. हो मला राज्याला झोपच येईना मला राज्याला झोपच येईना रे दादा महागाई वाढली राज्याला झोपच येईना मला राज्याला झोपच येईना मला राज्याला झोपच येईना रे दादा महागाई वाढली हैना मला राज्याला झोपच येईना रे दादा महागाई वाढली हैना मला राज्याला झोपच येईना रे दादा महागाई वाढली हैना मला राज्याला झोपच येईना रे दादा महागाई वाढली हैना. भाई बहिणो असे म्हणणारे आपले लाडके
काही म्हणून देशात बेरोजगारी वाढली देशात बेरोजगारी वाढली केंद्र सरकारनं शेतकऱ्यांची पण निराशा केली आपल्या ज्यांच्यावरती हा देश उभा आहे हा देश चालतो अशा आपले शेतकरी माणसांना शेतकऱ्यांची निराशा केली कोरोना काळात नोकरी गेली उद्योग व्यवसाय ठप्पची झाली हो केंद्र सरकारचा गोंधळ कळना अहो या केंद्र सरकारचा गोंधळ कळना कोणाला केंद्र सरकारचा गोंधळ कळणार देवा महागाई वाढेल केंद्र सरकारचा गोंधळ कळणार देवा महागाई वाढेल देशाची दुर्दशा झाली ही दुर्दशा काय म्हणे देशाची झाली या महिना माझे दिवस येईना गोरे गरिबाची झाली गोरे गरिबाची पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आमदार अतुल शेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन उभं करतोय. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असतील आमदार अतुलदा बेनके असतील यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन उभं केलंय. मी सर्व कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी पेट्रोल पंप या ठिकाणी आपण ज्या निषेधार्थ ज्या घोषणा दिल्या जे आंदोलन आपण या ठिकाणी उभं करतोय या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये मी एक गटनेते श्रद्धावली इंडियाला विनंती करतो की आपण या ठिकाणी मोदी सरकारचा निषेध नोंदवा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्याच्या संघटनेच्या वतीनं या तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला या देशामध्ये केंद्र सरकारनं विशेष करून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी निवडणुकीच्या माहोलामध्ये जनतेच्या समोर वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं दिली वेगवेगळ्या प्रकारच्या उद्घोषणा केल्या वेगवेगळ्या प्रकारचा अभिनय केला आणि त्याच्या माध्यमातून एक विकासाचं गोंडस रूप दाखवलं. परंतु खरं जर पाहता गेलं तर या सगळ्या घोषणा निवडणुकीचा माहोल होता त्या सगळ्या फसव्या होत्या. कधी नव्हे की या देशातल्या जनतेला प्रगतीच्या दृष्टिकोनातून दैनंदिन जीवनासाठी लागणारं जे काही इंधन आहे इतर ज्या काही अनुषंगिक बाबी आहेत सगळ्या महाग झालेल्या आहेत आणि मतांचं ध्रुवीकरण करणं जाती जातीमध्ये छोट्या गटांमध्ये भांडणं लावणं अशा प्रकारे या साऱ्या गोष्टी करण्यामध्ये जे मशगूल आहे. शाहीर फुले आणि पाटील त्यांच्या गीताच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्या या कुकर्मांचा पाढा आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलाय आणि म्हणून जागतिक महामारीची कोरोनाची लाट आली आणि त्याच्यामध्ये आपल्या या देशाला खरं तर यांच्या या कुचकामी नियोजनामुळे खाली मान घालावी लागली. लक्षावधी लोकांचा प्राणाला मुकावं लागलं. अत्यंत नियोजन अशा प्रकारचा नियोजन शून्य अशा प्रकारचा कारभार दिसून येतो आणि म्हणून या राज्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते. म्हणून या महाराष्ट्र राज्यामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये असलेले सगळे राष्ट्रवादीचे आमदार महोदय मंडळी तालुक्याच्या संघटनेचे सगळे सेवाभावी काम करणारे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी या मधल्या कालखंडामध्ये नोंद घेण्याजोगं काम अत्यंत उल्लेखनीय अशा प्रकारचं काम या कोरोनाच्या लाटेमध्ये केलेलं आहे. आज नाही म्हटलं तरी 1.5-2 वर्षाचा कालखंड झाला. कोरोनाच्या लाट्यामुळं सगळे उद्योग त्या ठिकाणी थोडेसे थंड झाले आणि सगळी विकासाची चक्र ठप्प झालेली असताना सुद्धा त्या शासनाला जाग आणण्याच्या दृष्टिकोनातून
किंबहुना त्यांनी निवडणुकीमध्ये जनतेच्या दृष्टिकोनातून जे जाहीरनामे ठेवलेले होते त्याच्यामध्ये पूर्णपणे अपयशी झालेलं मोदी सरकार, या मोदी सरकारचा आपण आमदार अतुल शेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाहीरपणाने या ठिकाणी निषेध करत आहे. मी पुन्हा एकदा या ठिकाणी घोषणा देतो, त्याचा आपण सगळ्यांनी पाठीमागून मला प्रतिसाद द्यावा. वारे मोदी तेरा खेळ, वारे मोदी तेरा खेळ, मोदी सरकार थोड़ी शर्म करो, मोदी सरकार थोड़ी शर्म करो, शर्म करो. पेट्रोल डिझेल 100 पार, मोदीजी बंद करा लूटमार, पेट्रोल डिझेल 100 पार. धन्यवाद. मोदी सरकार शर्म करो, शर्म करो. मोदी सरकार शर्म करो, शर्म करो. अरे मोदी तेरा खेळ. महंगा पेट्रोल, महंगा तेल. यानंतर उज्ज्वलताई शेवळे आपण या ठिकाणी सरकार मोदी सरकारचा निषेध नोंदवा. नमस्कार. आज या ठिकाणी आज खरं तर राष्ट्रवादीचा 22वा वर्धापन दिन आहे. त्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आदरणीय तालुक्याचे दमदार आमदार अतुल शेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली हे जे आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, पर्यायी जुन्नर तालुक्यामध्ये जे महागाईचं प्रस्त वाढले त्या संदर्भामध्ये सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यामध्ये युवक असतील, महिला असतील, सर्व त्याचा निषेध व्यक्त करत आहोत. मला असं म्हणायचंय की आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे आपल्या देशामध्ये काय सुरू आहे. आपण नुसत्या झोपा काढत आहोत. फक्त पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे का? तर तसं नाहीये. जेव्हा ते 65 रुपये लिटर होतं, आता ते 140 रुपये लिटर झाले. ते तुम्ही नीट अगदी लक्ष देऊन ऐका की महागाई ही किती वाढली आहे आणि त्याचा सगळीकडे तुम्ही प्रसार करा. तेव्हा ते 65 रुपये किलो होतं, तेव्हा आता ते 140 रुपये लिटर आहे. साखर 25 रुपये किलो होती, आता साखर 40 रुपये किलो आहे. सिमेंट 165 होतं, आता ते 400 रुपये आहे. ते आपल्याला घर बांधायला स्टील लागतं, ते 3600 रुपये होतं, आता ते 6000 रुपये. वाळू 1500 रुपयाला ट्रॉली होती, आता ती 4000 रुपये. मोटरसायकल 50,000 रुपयाला मिळायची, तर ती आता 80,000ला मिळते. मेडिक्लेम इन्शुरन्स 1 लाखाला 1,049 रुपये होता, आता 4100 रुपये. 30 रिचार्ज 110 रुपये होता, आता 450 रुपये आहे. गॅस सिलेंडर 300 रुपये होता, आता 1000 रुपये आहे. गॅस सिलेंडरचं वाढवून त्या मोदी सरकारने माझ्या माय माऊलींच्या डोळ्यामध्ये धूर आले. आता माझ्या माय माऊली चूल वापरणं पसंत करत राहिलेले आहे. तसंच गॅस सबसिडी 250 रुपये होती, आता ती 0 आहे. वाहतूक विनयभंग दंड 100 रुपये होता, आता तो कितीही घेतात, 1000 रुपये घेतात, पण कितीही घेतात. 60 वर्षात देशावरचं कर्ज 55,000 कोटी होतं, आता 6 वर्षात देशावरचं कर्ज 8,000 कोटी झाले. 27 कोटी कुटुंब दारिद्र्य रेषेखाली होते, आता जवळजवळ 30 कोटी कुटुंब दारिद्र्य रेषेखाली गेले. रेल्वे प्लॅटफॉर्मचं तिकीट 30 रुपये होतं, 5 रुपये होतं पहिलं, आता 30 रुपये झाले. रॉकेल 20 रुपये लिटर होतं, आता 60 रुपये लिटर झाले. मोबाईल इन्कमिंग फ्री होतं, आता ते 49-50 रुपये महिना झाले. एटीएम अशी फार मोठी लिस्ट आहे. एटीएम मधून पैसे काढायला चार्ज 0 होता, आता 5 रुपये चार्ज आहे. प्रत्येक वेळी 105 रुपये पण जातात त्यामध्ये. देशातलं बुडीत कर्ज 2.5 लाख कोटी होतं, आता 25 लाख कोटी आहे. GDP 11% प्लस होता, आता -24% आहे. बेरोजगारी दर 2% होता, आता 14% आहे. अजून काही असेल तर त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी ऍड करा. एवढ्या लिस्ट मी तुम्हाला सांगितल्या, कदाचित त्या तुमच्या लक्षात राहत नाहीये, परंतु देशामध्ये
पर्यायी महाराष्ट्रामध्ये खूप महागाई वाढलेली आहे. तर या केंद्र सरकारचा मी धिक्कार करते. सगळ्या जिल्हा महिला राष्ट्रवादी तर्फे सुद्धा धिक्कार करते. अतिशय बेंके तशी राष्ट्रवादी संपूर्ण तालुका राष्ट्रवादी यांच्यातर्फे या मोदी सरकारचा महागाई विरोधामध्ये धिक्कार करते. धन्यवाद ताई. आपण सर्व महिला संघटनेच्या वतीने या ठिकाणी महागाईचं जे विश्लेषण केलं, त्यानंतर तालुका संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, आपल्या सर्वांचं दमदार नेतृत्व आमदार अतुलदादा बेनके. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देशाचं सरकार ज्यांच्या नेतृत्वाखाली चालतं, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा निषेध करण्यासाठी सर्वजण इथं जमलेले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव इतके वाढले, 100 गाठलेली आहे. आणि त्यानंतर शेतकऱ्यांचं आर्थिक नियोजन इतक्या मोठ्या प्रमाणात कोलमडलेलं आहे की त्या बाबतीत कुठल्याच प्रकारे देशाचे पंतप्रधान लक्ष द्यायला तयार नाही. खूप पूर्वीपासून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगत की विकास पुरुष आहे, विकास करणारे एक नेतृत्व आहे. पण या विकासाच्या नावाखाली हिटलर सारखी जी हुकुमशाह या देशात चाललेली आहे, हे देश कशा पद्धतीने पुढं जाईल याची कल्पना पण आम्ही करू शकत नाही. अशा प्रकारची भावना शरदचंद्रजी पवार साहेबांनी तेव्हाच व्यक्त केली. आणि खरोखर या देशाच्या कल्याणासाठी आम्ही कितीतरी कल्याणकारी योजना आणल्या, अशा प्रकारचा आविर्भाव ते सगळीकडे करतात. आणि देशाच्या जनतेच्या खिशातून कशा प्रकारची लूटमार चालू आहे हे आपण सर्वजण पाहत आहोत. आणि प्रत्येक घटकावर, प्रत्येक गोष्टीमध्ये आता उज्ज्वला ताईंनी त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकला. आणि म्हणून हे हुकुमशाह जे आहे यांना परत घरी घालण्याशिवाय या देशाचं भलं होऊ शकत नाही. एखाद्या विशिष्ट जातीचा एजेंडा वापरायचा, समाजामध्ये तेढ निर्माण करायची, लोकांसाठी आम्हीच किती चांगले केले, मागच्यांनी किती वाटोळे केले, अशा प्रकारचे भावनेत हात घालून घोषणा द्यायच्या. आणि अशा पद्धतीने या देश अत्यंत वाईट काळाकडे चालला. चाणक्यांचं एक वाक्य आहे की जो राजा देशाच्या प्रजेच्या उत्पन्नापेक्षा त्याच्या कर मध्ये जास्त रस घालत असेल, त्या राजाच्या प्रजेचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण अनेक निर्णय बघितले. नोटबंदी झाली, त्यानंतर जीएसटी लागू केला. त्यांनी सांगायचं हे आम्ही कशासाठी केलंय, तर काळा पैसा बाहेर काढण्यासाठी, दहशतवाद मिटवण्यासाठी. पण आला का काळा पैसा बाहेर? उलट ज्यांचा काळा पैसा आहे त्यांचा गोरा कसा केला ह्याच्यात त्यांनी लक्ष घातलं. नवीन नोटा छापल्या, त्याच्यामध्ये कितीतरी देशाचे पैसे खर्च करून टाकले. जीएसटी जेव्हा लागू केली तेव्हा व्यापाऱ्यांमध्ये सुसूत्रता यावी, त्यांनी चांगल्या पद्धतीने कर भरावा, अशा प्रकारच्या लोकांना त्यांनी सांगितलं. जीएसटी लावल्यानंतर सुसूत्रता आली का नाही हा प्रत्येक व्यापाऱ्याला खाजगीत विचारा. जीएसटी लावल्यानंतर महिन्याभरात जर त्यांनी कर भरला नाही तर लगेच त्याच्यावर कारवाई. प्रत्येक बँकेच्या ट्रान्झॅक्शन मध्ये पैसे भरले जरी, काढले जरी, कोणाला दिले जरी, तरी त्याला कर लागू केलेला आहे. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर जर 100 रुपये बिल झालं तर त्याच्यामधलं 30 रुपये हा जीएसटी साठी आपण भरतो. म्हणून दोघं जण जर जेवायला गेले तर तिसऱ्याचं बिल आपण फुकट भरतो. आणि ते पैसे नरेंद्र मोदींच्या खिशात जातात. आणि त्यांच्या खिशात गेल्यानंतर त्यांनी राज्याला परत जो कर केला पाहिजे त्याच्यामध्ये मात्र हातवर बोलणार काहीच नाही. कुठलीही प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा मुलाखत असेल त्याला सामोरे जाणार नाही. का तर प्रश्न विचारल्यानंतर आपण उत्तर काय द्यायचं. म्हणून फक्त मन की बात टीव्हीवर याच्या काहीतरी सांगायचं म्हणजे वन साइड डायलॉग. लोकांच्या आणि पत्रकारांच्या प्रश्नाला ते कधीही सामोरे गेलेले नाही. आणि म्हणून जोपर्यंत देशातली जनता
ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग हा हातात विडा घेत नाही तोपर्यंत हा हुकुमशाह बाजूला जाणार नाही आणि तिथपर्यंत आपल्या देशाचं किती अजून वाटोळ होईल हे सांगताय. त्यांच्या आता फायनान्स मिनिस्टर ते मॅडम काय निर्मला सीतारामन त्यांचे मिस्टर म्हणतात की मनमोहन सिंगचं राज्य चांगलं होतं, अशा प्रकारचे वाईट हालत झाले. आरबीआयचे गव्हर्नर 3दा बदलले. ज्या आरबीआयचे गव्हर्नर बदलले त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला. हे काही जो प्रकार चाललाय हे आम्हाला मान्य नाही. देशातल्या काही स्वायत्त संस्था आहेत की ज्यांचा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कारभार चालतो. मग सुप्रीम कोर्ट असेल, सीबीआय असेल, आरबीआय असेल, या सर्वांवर या जोडगोळी मोदी आणि शहा यांनी त्याच्यावर त्यांच्या हातात सूत्र घेऊन ते म्हणते तसंच होणार. इकडचे पैसे तिकडे घ्यायचे, आरबीआयचा रिझर्व्ह फंड वाढवायचा, LIC पर विकायला काढली. पण अशा पद्धतीने जे देशाची मालमत्ता आहे याचा वापरण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि सोयीस्कररित्या ते कशा पद्धतीने वापरतात, दडपशाही करतात, दादागिरी करतात. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीचं चित्र पाहिलं सर. भाऊ देवाडे तुझ्यावर असं आहे, तू जर भाजपमध्ये आला नाही तर तुला जेलमध्ये टाक. भावनाथ तुला एका ठिकाणी पकडलंय, तुला जर तू आला नाही तुला बीजेपीत गेला तर तो क्लीन चिट आणि नाही जर बीजेपीत गेला तर तुझं वाटलं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कितीतरी नेत्यांनी तिकडे प्रवेश करा, केला नाही करा. आणि मग केल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रातला एकमेव नेता जो देशाला दिशा देईल, शरदचंद्रजी पवार साहेबांनी हे सगळे मुनसबे उधळून टाकले आणि म्हणून देशातले सर्व विविध राजकीय पक्ष आता पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यातला देश घडवण्यासाठी सज्ज झाले आहे. कुणीच ममता दिदीला पाठिंबा देण्यासाठी पुढे येत नव्हतं, पण शरदचंद्रजी पवार साहेब हा आपल्या पक्षाचा जो नेता आहे महाराष्ट्रातल्या मागे, तो एक नेता पुढे गेला आणि ते म्हणले की ममता दिदींच्या प्रचाराला मी जाणार. त्यांच्या ऑपरेशनमुळे त्यांना काय जाऊ शकले नाही, पण ममता दिदींना पाठिंबा देण्यासाठी देशातले अनेक राजकीय पक्ष त्यांनी एकत्र करून की आपल्याला ममता दिदीच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. त्या दिदीला पण सलाम आहे की ज्यांना हिणवलं, ज्यांना मारलं, ज्यांचा पाय तोडला, जिथं दादागिरी केली, तिथं सर्व प्रशासन ताब्यात घेऊन या देशाचं तब्बल कितीतरी हजारो कोटीचा बजेट बंगालला देऊन की या राज्याची सत्ता आपल्या ताब्यात करायची, हे सर्व मनसुबे ममता दिदीने उधळून टाकले आणि या भाजप सरकारला आणि त्या भाजपच्या लोकांना त्यांची जागा दाखवून या बंगालमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने सत्ता घातली. कौतुक झालं देशभर, कौतुक झालं जगभर. आणि अशा माध्यमातून जेव्हा खऱ्या लोकांच्या कल्याणासाठी एखादा राज्यकर्ता किंवा नेता काम करत असेल आणि खरोखर आपलं खरं करण्यासाठी जर तो लोकांच्या विरोधात जात असेल, अशा लोकांची राजकारणात आणि त्यांची नेतृत्व करण्याची लायकी नाही. तो पदावर असतो नाही तर असतो, पण लोक आणि सर्वसामान्य आपल्या देशातला नागरिक हा केंद्रबिंदू मानून जो राज्य काम करेल, जो नेता काम करेल तोच खरा नेता. आणि त्या नेत्याच्या आपण सर्वजण पाईक आहेत, त्या नेत्याचं नाव आहे शरदचंद्रजी पवार साहेब. एवढं वय झालं, त्याला काय व्याधी आहे, पण त्याच्यावर मात करून पण नाही माझ्या लोकांसाठी मदत करण्यासाठी आपल्याला ही गोष्टी केल्या पाहिजे. अशा प्रकारच्या नेत्याच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण एक झालोय. तो नेत्याचा विचार इथून पुढच्या कालावधीमध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांचा कोणाही त्याच्यामध्ये विसर पडता कामा नये. पण ज्येष्ठ अनेक तात्यापासून माझा तरुण विद्यार्थी आज इथं या पक्षाकडे आशेच्या नजरेने पाहतोय. म्हणून जुन्नर तालुक्यातल्या सर्व तमाम शेतकरी बांधवांना मला आवाहन करायचं की हे जे आपण डिझेल आणि पेट्रोल 100च्या पार भरतोय, कष्ट करून आपण शेती पिकवतो. महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चांगले निर्णय घेत, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी माझा शेतकरी जगला पाहिजे याच्यासाठी सातत्याने प्रयत्न. कितीही नैसर्गिक संकट आले तर महाविकास आघाडी सरकार हे आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतं. पण अशा या नाठळ व्यक्तींना घरी बसवल्याशिवाय आपल्या शेतकऱ्यांची प्रगती होऊ शकत नाही. हा निषेध आम्ही करत असताना, हे आंदोलन आम्ही करत असताना
करोनाच्या पार्श्वभूमीवर ही थोडक्यात आमचा ट्रेलर आहे. करोनाचं संक्रमण काळ संपल्यानंतर आणि तरीही या केंद्र सरकारचं डोकं जर वटणीवर आलं नाही तर भविष्यात उग्र आणि तीव्र आंदोलन या जुन्नर तालुक्याच्या मातीतून केल्याशिवाय राहणार नाही. कारण ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि जन्मभूमीमध्ये जे उगवतं तेच अख्ख्या महाराष्ट्रभर पिकतं. याचे अनेक उदाहरणं आपण पाहिले आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीचा मंगल कलश आपल्या शिवनेरी किल्ल्यावर स्थापन. महाराष्ट्रामध्ये शिवस्वराज्याचं सरकार आलं पाहिजे म्हणून त्याचा मंगल कलश राबवून बोललेली धनंजय मुंडे साहेबांनी, अजितदादा पवार, जयंत पाटील साहेबांनी, सुप्रियाताईंनी आपल्या शिवनेरी किल्ल्यावर. एवढंच काय तर शिवनेरीच्या मातीत एका मंगल कलशामध्ये भरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब जेव्हा अयोध्येला गेले तेव्हा अयोध्येच्या राम मंदिराचा प्रश्न मिटला. पवित्र आपली शिवनेरी किल्ल्याची माती आहे आणि इथून या केंद्र सरकारच्या नेतृत्व करणाऱ्या अशा लोकांना आमचं या जुन्नरच्या शिव जन्मभूमीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आवाहन आहे. कोरोनाचा संक्रमण काळ संपल्यानंतर या जुन्नर मधूनच हजारो नाही लाखोंच्या शेतकऱ्यांच्या समोर भविष्यातलं हे तीव्र आंदोलन छेडलं जाईल. या डिझेल आणि पेट्रोलचं दाम कमी करून या लोकांच्या कल्याणासाठी आपण निर्णय घ्यावा अशीच माझी त्यांना सर्वांना विनंती आहे. आपण सर्वजण इथं आलात, या सर्व आंदोलनाला मोठा पाठिंबा दिला, केंद्र सरकारचा जो निषेध नोंदवला. माझ्या युवक संघटनेचा सूरज आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराने, अतुल भांबेरे आणि सर्व मित्रांनी चांगल्या प्रकारचं इथं आंदोलनाचं काम केलं, आयोजन केलं, त्याच्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आमचे गावचे शाहीर पुढे त्यांना हे वाटतं की आपल्याला एवढा सगळा प्रसंग येते, लोक इतके बेहार आहेत, खरी कल्पना त्यांनी आणि म्हणून त्यांनी हा जो काही कार्यक्रम इथं राबवला आहे पुढे शाहिरांचा मी मनपूर्वक आभार मानतो की लोकांचा आवाज उठवण्यासाठी ते कायम कार्यरत असतात आणि या तालुक्याचं नेतृत्व माझ्याकडे मिळालं पाहिजे म्हणून पण त्यांनी माझ्या इलेक्शनमध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या कलाकारातून प्रबोधन करण्याचं काम शाहीर मुडेंनी इथं केलं आणि म्हणून आपल्या ह्या नारायणगाव आणि परिसरातली ही कलाकारांची भूमी आहे. त्यांच्याही पाठीमागं वल्लभ छोटे मी होतो. अशा प्रकारे एकत्रितपणे पुढं एक संघ जाण्याचा आपण विचार करूया. पुन्हा एकदा केंद्र सरकारचा निषेध नोंदवतो आणि थांबतो. जय शिवराय. धन्यवाद साहेब. यानंतर